सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा। आणि लाह्या, फुटाणे, दूध नैवेद्याला घेतलेलं आणि सकाळीच पूजा झाली आणि हळदी कुंकानेच नाग काढलेले। आणि इकडे मी गंगा फळाची भाजी पण केली। आणि आज काय पोळी बनवता येत नाही नागपंचमीला, त्यासाठी एक मोठा बाऊल जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आणि या पिठाच्या मी आज बट्ट्या बनवणार आहेत, रोडगे भाजून। आणि त्यामध्ये एक मोठा चमचा नॉर्मल तेल टाकायचं आपलं आणि मीठ टाकायचं नेहमीपेक्षा, पोळीपेक्षा थोडंसं जास्त। आणि 2 चिमूट असा सोडा टाकायचा, नाही टाकला तरी चालेल। आणि सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं। सर्व पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं। तेल, मीठ, सोडा आणि हे ओव्हन आहे माझं गॅसवरचं, खूप दिवसाचं आहे, याच्यावरच मी बट्ट्या करते आणि जास्त वेळ काही लागत नाही, 10-15 मिनिटामध्येच आपल्या बट्ट्या तयार होतात। आणि आता मी गरम करायला ठेवलंय ओव्हन आणि इकडे भिजवून ठेवलेलं मी, जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही। आणि हलक्या हातानेच असं गोल गोल असे गोळे करायचे आणि पचायला खूप हलक्या असतात ह्या। आणि पावसाळ्यामध्ये तर असं हलकं फुलकं जेवण पाहिजे, भाजलेलं। आणि लाह्या पण हलक्या असतात ज्वारीच्या। आणि आता सर्व बट्ट्या करून झाल्याय, इकडे ओव्हन पण गरम झालंय आणि ओव्हनवर ठेवून द्यायच्या आणि झाकण ठेवून द्यायचं आणि 3-4 मिनिटांनी परत उघडून पाहायचं आणि पलटी मारायच्या। आणि पलटी मारल्यानंतर अजून 3-4 मिनिटांनीच आपल्या बट्ट्या तयार होतात। आणि अशा सोनेरी रंगावर बट्ट्या तयार झाल्या आहे। आणि आता तुम्ही गूळ तूप टाकून चुरमा केला तोही छान लागतो। आणि इथे मी आज वरण केलंय, वरणाबरोबर आणि गंगा फळाची भाजी आणि त्यावर साजूक तूप आणि असं टेस्टी खरपूस अशा बट्ट्या तयार। तुम्ही पण बनवा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।